मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी सासू माझी खट्याळ भारी येऊन मारते गालावरी सासू सासू माझी खट्याळ भारी येऊन मारते गालावरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी ननंद माझी चावट भारी साऱ्या चुगल्या सांगेल घरी ननंद माझी चावट भारी साऱ्या चुगल्या सांगेल घरी थोडा हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी थोडा हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी थोडा हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी थोडा हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी कृष्णबाई तुझा छळी तो मजला पिचकारी मध्ये रंग भरीला कृष्णबाई तुझा छळी तो मजला पिचकारी मध्ये रंग भरीला सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी
एकाच्या लागे चरणाला सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो का मला वाटेवरी अरे काना अरे कृष्णा तुला झोपता येईना अरे काना अरे कृष्णा तुला झोपता येईना किती हलवू पाळना किती हलवू पाळना किती हलवू पाळना अरे कृष्णा झोपता येईना अरे काना अरे कृष्णा झोपता येईना किती हलवू पाळना किती कृष्णा अरे काना तुला झोपता येईना अरे कृष्णा अरे काना तुला झोपता येईना किती हलवू पाळना किती हलवू पाळना किती हलवू पाळना अरे कृष्णा झोपता येईना झोपता येईना किती हलवू पाळना कृष्णा अरे काना तुला झोपता येईना अरे कृष्णा अरे काना तुला झोपता येईना किती हलवू पाळना किती हलवू पाळना किती हलवू पाळना अरे कृष्णा तुला झोपता येईना अरे काना अरे कृष्णा तुला झोपता येईना किती हलवू पाळना किती हलवू पाळना किती हलवू कृष्णा अरे काना तुला झोपता येईना अरे कृष्णा अरे काना तुला झोपता येईना किती हलवू पाळना किती हलवू पाळना किती हलवू पाळना अरे काना अरे काना झोपता येईना अरे काना अरे कृष्णा तुला झोपता येईना हलवू पाळना किती हलवू पाळना गवळणीला मला रे मथुरेला का अडवीची गवळणीला मला रे मथुरेला का अडवीचे गवळणीला मला रे मथुरे दया तुझा नाही मथुरा नगरी बाजार मोठा दया तुझा नाही तोटा सोड जाऊ मला रे मथुरेला आडवीची गवळणीला सोड जाऊ वारा सोळा गवळ्याच्या नारी तुला
हा इकडे केलाय चालू. मंडळी, रामकृष्ण हरी पंढरीची वारी निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण जगभर पोचवण्याचं काम वारीच्या काळात केलं आहे. आता जगद्गुरू तुकाराम महाराज पायीवारी पालखी सोहळा 341वा परतीचा प्रवास सुरू आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचं पालखी आता श्री क्षेत्र देहूमध्ये आलेली आहे. दिंडी क्रमांक 82 श्री भीमाशंकर चक्रेश्वर भामचंद्र डोंगर पंचक्रोशी चे विणेकरी बाबा आहेत. बाबा तुमचं नाव सांगा. बबन कोळेकर. बाबा आमच्या दिंडीमध्ये विणेकरी म्हणून काम पाहतात आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. खरं तर परतीचा प्रवास जास्त लोक नसतात, वारकरी नसतात, परंतु विणेकऱ्यांवर एक महत्त्वाची जबाबदारी असते. पायी यावं लागतं. बाबा काय सांगाल, परतीचा प्रवास काय अनुभव सांगाल? आम्हाला परतीचा परत म्हणजे समाधान वाटतं आणि काय नाही, काही दुखत नाही, काय नाही, सगळं आम्हाला आनंद वाटतो असे. नक्कीच बाबा म्हणतात ते आनंद वाटतोय. बाबा काय सांगाल, ज्यावेळेस पालखी पंढरपूरला जाते त्यावेळेस भयंकर गर्दी असते, अभूतपूर्व गर्दी भरपूर असते जाताना, परंतु येताना ठराविक वारकरी असतात. पहिले जाताना आणि येताना काय फरक आहे? आनंद म्हणजे कसं काय, इकडून जास्ती लोक असतात, तिकडून थोडे असल्यामुळं आनंद वाटतं. पायवारी काला करून आम्ही निघतो, आनंद वाटतो आम्हाला. आणि परतीच्या वेळेस तुमची गैरसोय वगैरे होते, काय सोय कशी होते? आमची सोय अशी आहे ना, संस्था सगळी सोय करते आणि तिथे आपल्या ठिकाणी तिथे लोक वाटत बघून असतात. आम्हाला काही कमी पडत नाही, ते सगळं ते वाट बघून असतात. बाबा म्हणतात काही कमी पडत नाही परतीला येताना. साधारणतः किती लोक असतात परतीच्या वारीमध्ये? 1000-1200 असतात सुरुवातीला, 1200 असतात सुरुवातीला आणि पुढं वाढत चालतात असे. बाबा म्हणतात 1000 ते 1200 वारकरी असतात आणि जशी अशी पालखी पुण्यामध्ये दाखल होतील पुण्यनगरीमध्ये, तिथून पाहू शकता हे हजारोंच्या संख्येने वारकरी तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी परतीच्या प्रवासासाठी या ठिकाणी पुण्यामधून आलेले आहेत. सर्व खरं तर पुण्याच्या अलीकडे जोपर्यंत पालखी येत नाही तोपर्यंत वारकरी कमी असतात, परंतु पुण्यनगरीमध्ये पालखी आल्याच्या नंतर असंख्य हजारो वारकरी जोडले जातात आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचं आगमन या ठिकाणी आता श्री क्षेत्र देहू नगरीमध्ये आपल्या स्वगृही झालेलं आहे. बाबा काय सांगाल, कशा प्रकारे ज्यावेळेस आपण वारी जी असते पंढरपूरला जातो त्यावेळेसची सोय आणि परतीच्या प्रवासामध्ये मुक्काम वगैरे कसं दिनक्रम असतो? आता इकडून पब्लिक जास्त असते, सोय होती भरपूर बी, आणि तिकडून थोडी लोक असल्यामुळं नामसंभरण सगळं व्यवस्थित सगळं तिथल्या तिथं वाटतं. थोडी लोक वाट बघून असतात, आम्हाला आनंद वाटतो, काही वाटत नाही. पण ज्यावेळेस पंढरपूरच्या दिशेने पालखी जाते त्यावेळेस एक 18 ते 17 दिवस पालखी सोहळा असतो आणि हे इकडून 22 दिवस असतात, इकडून 22 दिवस असतात. बरोबर. तिकडून 9 दिवसाचे काला करून पुण्याचा काला केला का आम्ही निघतो. मग नक्कीच 22 दिवस आणि 9 दिवसामध्ये अंतर संपूर्ण काटायचं असतं. काय त्रास वगैरे? काय नाही, 55, 45 असं चालायचं आम्हाला. म्हणजे 55-45 किलोमीटर एका दिवसामध्ये? हा, एका दिवसामध्ये. आणि विसावे किती असतात? इथं 4-5 जागे असते दिवसात, थोडं लय एवढं का थांबत नाही. इकडून जास्त थांबती, तिकडून एवढं थांबत नाही, चालायचं असतं. इकडून 1 दिवस, तिकडून 3 दिवस, 2.5 मुक्काम व्हायचं. नक्कीच आमच्या दिंडीचे विणेकरी आदरणीय बबनजी महाराज कोळेकर यांनी परतीच्या प्रवासाची सुंदर अशी माहिती आपल्याला दिली आहे. बाबांची अशीच वारी
जोपर्यंत जीवात जीव आहे परमात्मा पांडुरंगाला मी एकच प्रार्थना करेल, बाबांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या अंगामध्ये शक्ती द्यावी, बळ द्यावी, जेणेकरून त्यांना अशीच येणारी प्रत्येक वर्षी जी पालखी सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांच्या समेत आम्हाला हा पालखी सोहळा दिंडीच्या माध्यमातून अनुभवायला मिळो. धन्यवाद बाबा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.